वसई विरार महानगर पालिका में पुराने कचरे के बायो माइनिंग के नाम पर 64 करोड़ रुपए से अधिक के कथित घोटाले का भाजपा ने आरोप लगाया है। 26 अगस्त को नालासोपारा पश्चिम स्थित भाजपा कार्यालय में आयोजित पत्रकार परिषद में विरोधी पक्ष नेता मनोज पाटिल ने इस मामले में गंभीर अनियमितताओं के आरोप लगाए हैं। भाजपा के अनुसार दिसंबर 2023 में 13 लाख टन पुराने कचरे के प्रसंस्करण का ठेका 835 रुपए प्रति टन की दर से दिया गया था। आरोप है कि गलत आकारमान और फर्जी बिलों के जरिए करीब 39 करोड़ रुपए की राशि हड़पी गई है। आरडीएफ परिवहन में भी गंभीर गड़बड़ी का आरोप लगाया है। भाजपा ने दावा किया है कि 2 पहिया कार और छोटे वाहनों से 26 से 27 टन आरडीएफ परिवहन दिखाकर फर्जी प्रमाण पत्र प्रस्तुत किए गए। कथित तौर पर फर्जी ईमेल आईडी और डोमेन का भी इस्तेमाल किया गया। इसके अलावा एमआरएफ परियोजना के नाम पर करीब 17,000 ब्रास पत्थर के अवैध उत्खनन और बिक्री का आरोप लगाया है। वैज्ञानिक भूभराव अर्थात एसएलएफ परियोजना में भी 24.64 करोड़ रुपए के नुकसान का मुद्दा उठाया गया है। भाजपा ने ठेकेदार, सलाहकार कंपनियों और संबंधित मनपा अधिकारियों के खिलाफ एफआईआर दर्ज करने, फॉरेंसिक ऑडिट कराने और कथित फर्जी भुगतानों की वसूली की मांग की है। आपण बघितलं असेल तर मी अगोदर सांगितलं की डंपिंग ग्राउंडवरती म्हणजे कचरा विल्हेवाट लावण्याच्या नावाखाली जवळपास 64 कोटीचा थेट जो अपहार आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचा घोटाळा 2 टप्प्यामध्ये म्हणजे 2015 ते 17 आणि 2024-25 मध्ये हा घोटाळा झालेला आहे। 15 ते 17 मध्ये सायंटिफिक लँड फिलिंगच्या नावाखाली जो काही प्रकार झाला त्याच्यामध्ये सीएजीचं ऑडिट असेल किंवा आयआयटी पवईचं जे रिमार्क थर्ड पार्टी ऑडिट असेल, या दोघांमध्ये रिमार्क आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे की हे सगळे जे 24 कोटी रुपये आहेत हे पाण्यात गेलेले आहेत, त्याच्यावरती काही उपयोग नाही त्या गोष्टीचा आणि त्यामुळे तोही अपार आहे। दुसऱ्या बाजूला आता साई युटिलिटीच्या मार्फत जो 13 लाख मेट्रिक टन कचरा, जुना कचरा, त्याच्यावरती प्रक्रिया करण्याच्या संदर्भातला जो करारनामा साई युटिलिटी सोबत झाला त्याच्यामध्ये सुद्धा साई युटिलिटीने कुठलंही काम न करता एका बाजूला नैसर्गिकरित्या जो कचऱ्याचे डोंगर खाली बसले त्याचंही बिल काढलं गेलं, दुसऱ्या बाजूला सिमेंट कंपन्यांना आरडीएफ पुरवल्याचं दाखवलं गेलं, पण प्रत्यक्षात सिमेंट कंपन्यांना आरडीएफ पुरवलं गेलं नाही आणि दुचाकी वाहनं, 4 चाकी वाहनं अशी वाहनांचे नंबर टाकून बिलं बनवली गेली आणि त्याच्यामध्ये 26 मेट्रिक टन कचरा म्हणजे आरडीएफ म्हणजे जे प्लास्टिक आहे ते वाहन केलं। म्हणजे एक तर चंद्रपूरला आणि दुसरं राजस्थान जयपूरला दोन्ही ठिकाणी पाठवल्याचं दाखवलं गेलं। ही सगळी वाहनं सुद्धा 2 व्हीलर आणि 4 व्हीलर आहेत ज्याच्यामध्ये जाऊ शकत नाही। तिसऱ्या बाजूला ज्या सिमेंट कंपन्यांकडून कन्फर्मेशन घेतलं हे मटेरियल मिळाल्याचं ते ईमेल आयडी सुद्धा बोगस आहेत हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये साई युटिलिटी कंपनी सोबत टंडन अर्बन सोल्युशन जी कन्सल्टंट कंपनी आहे आणि त्याच्यासोबत महापालिकेचे अधिकारी या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत अशा पद्धतीची मागणी आम्ही आयुक्तांकडे केलेली आहे। सायंटिफिक लँड फिलिंग प्रकल्पाच्या संदर्भात सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे। सीएजीच्या ऑडिटचा अहवाल येऊन सुद्धा कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही। त्यामुळे या सगळ्यांमध्ये ठेकेदारासोबतच कन्सल्टंट, टंडन अर्बन सोल्युशन आणि त्या वेळचे संबंधित अधिकारी हे जबाबदार आहेत। जवळपास 24.64 प्लस 39 आणि दगड आणि याचं जे एमपीसीबीचे दंड आहेत हे सगळे मिळून 79 कोटी रुपये हे वसई विरारच्या जनतेच्या करातले पैसे हे अशा पद्धतीने वाया गेलेले आहेत। त्याच्यामध्ये मोठा अपहार झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्यांवरती गुन्हे दाखल होऊन अँटी करप्शनच्या मार्फत चौकशी व्हावी असं पत्र दिलेलं आहे। ही तातडीने व्हावी आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत। येणाऱ्या काळामध्ये जर गुन्हे दाखल झाले नाही तर या संदर्भात सुद्धा आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडू असा आम्ही इशारा प्रशासनाला सुद्धा दिलेला आहे। किती वर्षापासून हा सगळा प्रकार जवळपास म्हणजे 2 टप्प्यामध्ये झालेला आहे, 2015-17 मध्ये आणि 2024-25 मध्ये।
त्याच्यासोबतच ह्या सगळा जो पण घनकचऱ्याचा जो दररोजचा जो विषय आहे तो येणाऱ्या महासभेमध्ये सुद्धा आम्ही घेणार आहोत, त्यावेळेला हा विषय बोलू. परंतु हे जे सगळे कागदोपत्री आता दोन जे विषय दिसत आहेत याच्यामध्ये पुरावे नाला सुपारा से क्राइम असल्यामुळे रिपोर्टर्स टीवी न्यूज़ तातडीने की एक त्याच्यावरती रिपोर्ट. कारवाई होणं आवश्यक आहे.